तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर मार्गशीर्ष संपला आणि आता दिवस चालू झाले आपले नॉनव्हेज खायचे आणि नॉनव्हेज खाण्यासाठीच आपला फेवरेट जो आयटम आहे फिश, तर मासे आणण्यासाठी मी आलो होतो इकडे। आपलं दिवे गावातली मच्छी मार्केट आहे, तर तिथे त्या मच्छी मार्केटला आलेलो। तर सकाळच लवकर आलेलो, तर बुधवार होता, तर बुधवार मच्छीचा वार असून सुद्धा एवढ्या लवकर मच्छीवाले अजून लागले नव्हते, म्हणजे दुकानं जे बसतात तर ते अजून आले नव्हते। तर नेमकेच दुकानं होते, तर इथेच आपल्याला हलवा आणि कोळंबी भेटली। तर कोळंबी चांगले टायगर प्रॉन्स होते, तर 100 रुपयाचे पाव किलो टायगर प्रॉन्स आणि 500 रुपयाचे 2 हलवा। तर हा होता आजचा बेत, हलवा फ्राय आणि कोळंबीचा रस्सा प्लस कोळंबी मसाला। तर असा बेत होता आजचा। तर मच्छी घेतली, मच्छी साफ करून सुद्धा घेतली आणि निघालो आपल्या गाडीकडे जाण्यासाठी। तर इथेच बरोबर जे ऐरोली सर्कल आहे, तर तिथेच बाजूला हा दिवे गावाचा इथे हे आहे, बरोबर अगदी हायवेला लागूनच हा मच्छी मार्केट आहे। तर आपली मच्छी घेऊन झाली, भेटूया आता किचनमध्ये। इकडे कापून आणलेली मच्छी स्वच्छ धुवून घेतली आणि इकडे मॅरिनेशनसाठी ठेवली होती। तर मॅरिनेशनसाठी रेग्युलरच आपलं लिंबू, त्यानंतर तिखट मीठ हळद टाकून मॅरिनेशनला ठेवलं होतं। तर इकडे कोळंबीसुद्धा फ्राय करणार होतो आणि थोडे रश्श्यामध्ये वापरणार होतो, त्यामुळे तिला कोळंबीसुद्धा मॅरिनेशनसाठी ठेवली होती। तर इकडे जे आपण रस्सा सार बनवणार होतो, तर त्यासाठी इकडे प्रिपरेशन करून ठेवलं होतं। ओलं वाटण आणि ही लाल मिरची जी आहे, तर लाल मिरचीचं वाटण आपण सारासाठी वापरणार होतो। तर इकडे एक एक करून सर्व जे आपला मसाल्याचा मटेरियल आहे तो पूर्ण वाटून घेतला होता आणि आता मसाले आपले पूर्ण वाटून रेडी झाले होते। तर इकडे मच्छी फ्रायला लावली होती, कारण दोन्ही सार आणि मच्छी जे आहे ते पॅरलली शिजण्याचं काम चालू होतं। तर इकडे जो आपण मसाले वाटले होते, तर वाटलेले मसाले पूर्ण सारासाठी यूज करणार होतो। तर इकडे मच्छी फ्रायचा सेकंड राऊंड चालू होता। पहिल्या राऊंडमध्ये जेवढी मच्छी फ्राय झाली होती ती काढून घेतली आणि इकडे आता उरलेली मच्छी प्लस जे प्रॉन्स होते मॅरिनेट केलेले, तर ते प्रॉन्ससुद्धा इकडे थोडे प्रॉन्स फ्राय करण्यासाठी वापरले आणि थोडे जे आहेत ते जो सार बनवला होता आपण, तर त्या सारामध्ये टाकले। तर इकडे साराला चांगली उकळी यायला सुरुवात झाली होती, म्हणजे पूर्ण मसाले शिजून झाल्यानंतर जी मच्छी आहे ना, मच्छी टाकायची, कारण मच्छी जी आहे ती मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही। जर समजा तुम्ही जास्त वेळ शिजवलीत तर ते चिघळून जाते। तर पूर्ण साराला पहिली उकळी आल्यानंतर जी मच्छी आहे ना, ती मच्छी सारामध्ये सोडायची असते। तर इकडे आपला जो फ्रायचा जो आयटम होता तो हळूहळू शिजायला लागला होता। तर आपल्या सेकंड जो राऊंडमध्ये जी मच्छी टाकली होती ना फ्राय करण्यासाठी, तर ती सुद्धा ऑलमोस्ट पूर्ण फ्राय झाली होती, कारण अशी पूर्ण लालसर मच्छी झाली ना, मच्छीचा कलर, की समजायचं मच्छी शिजून रेडी आहे खाण्यासाठी। आणि इकडे बाजूला साराला फायनल उकळी यायला सुरुवात झाली होती, म्हणजे इकडे सारसुद्धा सर्व करण्यासाठी रेडी होता। तर हे दोन्ही आयटम, आपला सार आणि फ्राय मच्छी, तर दोन्ही आयटम खाण्यासाठी रेडी झाले होते। तर आता भेटूया आपण ताटावरती। तर इकडे आपण जेवणाचं ताटसुद्धा वाढायला घेतलं होतं।
इकडे आपलं जेवणाचं जे मच्छीचं आपलं फेवरेट डिश आहे ते डिश इकडे खाण्यासाठी रेडी होती. तर तुमचा सुद्धा मार्गशीर्ष संपला का आणि तुम्ही मार्गशीर्ष कसा संपवला, तर मार्गशीर्षचा एंड झाल्यानंतर तुम्ही काय काय केलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया असाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.